दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती झालेल्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज विरोधामध्ये आज वसईमध्ये सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय त्याचबरोबर विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। आपण जर बघितलं तर आपण आता वसईच्या बस डेपो या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी पालकवर्ग, विद्यार्थी हे सर्व जे राजकीय पक्ष आहेत, सर्वधर्मीय सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन आज सरकारचा जाहीर निषेध करत आहेत। मोठ्या संख्येमध्ये आज भर पावसामध्ये विद्यार्थी त्याचबरोबर पालक आणि सर्व जे नागरिक आहेत हे आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणचे काही पदाधिकारी आहेत, सर काय सांगणार आपण निषेध व्यक्त करत आहात? खरं म्हणजे या ठिकाणी जे जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं, परीक्षे झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत होते आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आपले जे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाची मागणी केली होती, परंतु त्याला प्रतिसाद न देता केंद्र शासनाने ते आंदोलन दडपण्याचा कार्यक्रम केला। त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर चुकीच्या कारवाई केल्या। त्यामुळे या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट देण्यासाठी आणि लोकशाही या ठिकाणी टिकवण्यासाठी किंवा लोकशाहीचं अवमूल्यन होऊ नये त्याचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी करत आहोत। निश्चित आपल्यासोबत काही तुम्ही काय सांगणार? आम्ही सगळे वकीलजण देखील इथे आलेलो आहोत। संविधानावरती हल्ला झालेला आहे, लोकशाहीचा खून झालेला आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की इथे जरी सगळे राजकीय पक्ष असले तरी संपूर्ण देश हा एका नव्या क्रांतीची ही सुरुवात आहे आणि ही क्रांती जी आहे ती नक्कीच यांना त्यांची खुर्ची खाली करायला भाग पाडणार आहे। कारण फक्त प्रश्न एक राजीनाम्याचा होता, पण यांचा अहंकार इतका वाढलेला आहे की त्यांचा अहंकारच त्यांना बुडवणार आहे। क्या कहोगे? इट इज सैड। हम लोगों को अगर पूरे देश को अगर इधर रास्ते पे आना पड़ रहा है, ये सब बोलना पड़ रहा है, इटसेल्फ ये बहुत सैड है। ये कभी दिन आना ही नहीं चाहिए था। कल के परसों के प्रोटेस्ट के वीडियोस देखे हैं मैंने। 4 साल के बच्ची, 10 साल के बच्ची के ऊपर तुम लोगों ने लाठीचार्ज की है। ये पुलिस नहीं, ये गुंडे हैं जो टैग निकाल के तुम लोगों ने मारा है बच्चों को। तुम लोगों को शर्म आनी चाहिए। तुम्हारे बच्चे नहीं होंगे घर पे? कितने बच्चे रो रहे थे कि हम लोग तुम्हारे बच्चे जैसे नहीं है क्या? पुलिस को शर्म आनी चाहिए। पुलिस नहीं है, गुंडे हैं। उसी क्राउड ने अगर पुलिस को मारा रहता तो क्या वो लोग बच पाते? तुम लोग नेल्स लगा के फिर डंडे से मार रहे हो। दिस इज शेम, एब्सोल्यूट शेम। निश्चित आपण जर बघितलं असेल तर सर्व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे। आपण काही दुसऱ्या पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगणार आज आंदोलनामध्ये सहभागी झालात? आज साहेब आपण बघताय देशामध्ये काय परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांचे काय हाल आहेत, महिलांचे काय हाल आहेत। म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांच्या समर्थनात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि वसईतील सर्व पक्षीय यांच्या वतीनं हे आज मोर्चा आयोजित केला होता आणि मोठ्या संख्येने महिला भर पावसामध्ये, विद्यार्थी मोठ्या संख्येने, आणि तुम्ही ऐकताय घोषणा काय घोषणा देता म्हणून ह्या नक्की सुरुवात झालेली आहे। तुम्ही काय सांगणार? आप क्या कहोगे? तुम्ही काय सांगणार? हिंदीत बोलू का मराठीत बोलू? मराठीत बोला, हिंदीत बोला। हिंदीत बोलू ना। आता हिंदीमध्ये बोलतो मी तुम्हाला कि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। ये जो स्लोगन है ये हमारे क्रांति वीरों ने ये इसकी रचना की थी और इन्हीं स्लोगन को लेकर के इन्होंने हमारे देश से अंग्रेजों को भगाया है। और उसी की शुरुआत जो काले अंग्रेज यहाँ बैठे हुए हैं, सत्ता के ऊपर आसीन है, अब उनको भगाने की शुरुआत इसी स्लोगन से अब हो चुकी है। और जो बहुत बड़ी गलती इन्होंने जो की है, आपको पता है कि जब जब युवक हमारा रास्ते पर उतरा है, सड़कों पर उतरा है, तब उन्होंने एक इतिहास रचा है। और ये इतिहास जो पिछली बार क्रांति हुई थी, देश आजाद हुआ था, वही क्रांति की मशाल। अब आप मशाल मतलब ये सोचेंगे कि शिवसेना की उबाठा की मशाल, अब चाहे उबाठा की मशाल समझिए, शिवसेना की मशाल समझिए, क्रांतिवीरों की मशाल समझिए, लेकिन मशाल अब ये जल चुकी है और पूरे हिंदुस्तान में जल चुकी है। और इसका निर्णय आने वाले समय में आपको दिखाई देगा कि इन्होंने जो इतनी बड़ी गलती की है। हमारे देश का युवक लाठियां खाए, हमारे देश का युवक अगर इंसाफ मांगे तो लाठियां खाए। और खासतौर पर मैं आपको एक धन्यवाद देना चाहता हूं कि आपने इस जो कवर कर रहे हैं इस न्यूज को, इसलिए मैं आपको धन्यवाद दे रहा हूं। हकीकत तो ये बताऊं, जो इलेक्ट्रॉनिक मीडिया हमारी जो टीवी पर दिखाई जाती है, मैं उसके बारे में आपको एक सच्चाई बयां करना चाहता हूं। आपको पता है धर्मेंद्र जी जो हमारे हीमेन थे, वो 11 नवंबर को उनके बारे में पूरी इलेक्ट्रॉनिक मीडिया ने दिखा दिया कि उनका देहांत हो गया, लेकिन वो मरे कब? 24 नवंबर को। इस तरह से ये झूठी और घिनौनी मीडिया
जिन्होंने माफी भी नहीं मांगी, इनके ऊपर लानत है। हम तो देखते ही नहीं न्यूज। हकीकत में आप आए, अब मुझे अच्छा लगा कि आप ये कवर कर रहे हैं, इसलिए मैं आपको बोल रहा हूँ, वरना इस जो गोदी मीडिया है इनसे तो बात करने का मन ही नहीं करता। निश्चित आपण जर बघितलं असेल तर सर्वांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचे अनेक जे विद्यार्थी आहेत हे आक्रमक भूमिकेमध्ये आहेत। आपल्यासोबत काही अजून काही तरुण आहेत, काय सांगणार आज आंदोलनात सहभागी झालात? आंदोलनात सहभागी होण्याचा किरण म्हणजे आमची पुढची पिढी माझ्या मुलाला शिक्षणाचं महत्त्व कळलं पाहिजे। शिक्षणाची जी आजची जी गोष्ट चालू आहे त्या शिक्षणाच्या गोष्टींमधून जी परिस्थिती सरकारने निर्माण केलेली आहे त्याचा विरोध आम्ही करायला इथे आलेलो आहे। आज पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विरोधी मुलांना म्हणजे अक्षरशः मारहाण करून बसवलं जात आहे आणि त्यांना प्रशासन त्यांना वेठीत धरत आहे, त्याचा पण निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। सर्व पक्षीयांकडून सर्व धर्मियांकडून या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात तुम्ही काय सांगणार? आम्ही काल असंच एक मुखमोर्चा केलेला मनलपाड्यामध्ये। आज इथे खरं बघून बरं वाटतंय का युवा कुठेतरी जागा झाल्याने जनजागृती ही आपल्या देशामध्ये झाली आहे, ज्याची खरं गरज होती ती आज आपल्याला वसईमध्ये पाहायला मिळते। आणि हा कुठेतरी आंदोलन थांबायला नाही पाहिजे, जोपर्यंत ही सरकार जागी नाही होत तोपर्यंत। तुम्ही काय सांगणार? मैं आपको ये बताना चाहता हूँ कि जो आज हमारे युवाओं के साथ हुआ है, वो बोल रहे हैं कि आप प्रोटेस्ट अंदर आके करो। मैं उनसे ये पूछना चाहता हूँ कि अपने घर पे वो अगर कोई सामान रखते हैं, अगर कोई सामान अपने घर पे रखते हैं और उनके घर से वो सामान गायब हो जाती है तो क्या बोलते हैं? उसको चोर बोलते हैं। और हमारे जो युवा हैं दिल्ली में बैठे हुए हैं, उनका भविष्य उन्होंने एक मिनिट काय सांगायला सर्व पक्षीय तुम्ही प्रोटेक्ट मध्ये आलेला आहात, नक्की काय भूमिका आहे? नाही, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ते वसई विरारची जनता ही आज रस्त्यावरती उतरली होती, जेणेकरून आज दिल्लीमध्ये ते पोहोचू शकले नाही। पण हा विद्यार्थ्यांचा रोष आज वसई विरारमध्ये पाहिला गेला। जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू होतं ते कसं चिघळलं गेलं, त्याच्या बाबतीत काय घडलं हे सगळ्यांना माहिती आहे। वांगचूक सरांना सफेद चादरीमध्ये गुंडाळून सकाळी उचलून नेलं होतं पोलिसांनी दिल्लीतल्या। त्याच्यानंतर सुद्धा शांततेमध्ये आंदोलन चालू असताना लाठ्या काठ्या अश्वधूर आणि पाण्याचे फवारे मारून जे विद्यार्थ्यांना हाल केले गेले किंवा त्यांना मारहाण केली गेली, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही वसई विरारकर सगळे रस्त्यावरती उतरले आहेत। विशेष करून वसईतले विद्यार्थी नागरिक संपूर्ण आंदोलनात उतरलेले आहेत। काय सांगाल उद्याचं भविष्य आज सरकार दाबते का? नाही, 100% ना। आपण पाहत असाल की जय जवान जय किसान म्हणायचं आणि आपला देश हा भविष्य युवकांच्या हातात आहे आणि त्याच युवकांना आज आपण डावण्याचा प्रयत्न करतोय। आज त्याच युवकांच्या वोटिंगवरती आपण सत्तेमध्ये बसलेलो आहोत। जे बसवू शकतात ते खाली खेचू शकतात, हे भाजप सरकारने जागीच ओळखलं पाहिजे आणि येणाऱ्या पुढल्या काळामध्ये जे विद्यार्थी असतील हे तुम्हाला रस्त्यावरती उतरतील आणि सरकार पाठीशी राहणार नाही। काय सांगाल धर्मेंद्र प्रधान यांचा अद्यापही राजीनामाची काय बातमी? आम्ही तर म्हणतोय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा भेटलाच पाहिजे, तसेच या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। 150हून अधिक विद्यार्थी जखमी झाले, त्यातील एक जी तरुणी आहे ती गंभीर आहे, मृत्यूशी झुंज देते। कसं नाही, याला संपूर्णपणे सरकार जबाबदार आहे। आज मगाशी मी तुम्हाला सांगितलं गेलं की 10 वर्षाच्या मुलीला सुद्धा काठी मारली गेली, ती एकदम अत्यावश्यक सेवा दिला ठेवलेला आहे। डॉक्टरांच्या मुंबईतल्या दिल्लीमधल्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की सेकंदाला आमच्याकडे विद्यार्थी येत आहेत, त्यांची डोकी फुटत आहेत, त्यांच्या पायाला लागते, त्यांना फ्रॅक्चर येत आहे। इतकं दुर्दैवी सरकार या देशामध्ये हे पाहायला मिळतंय। काय सांगाल पोलीस नसून गुंड आहेत असं बोललं जात आहे? नाही, 100% ना। काही ठिकाणी आपण बघितलं असाल की काहींचं वय वर्ष जास्त आहे, 65 वर्षामध्ये काहीतरी ड्रेस घालून, पोलिसांचे ड्रेस घालून किंवा दंगलग्रस्त पथकाचे ड्रेस घालून रस्त्यावरती उतरलेले आपण पाहिले असाल आणि खोटा बनाव करून आज त्या क्राऊडमध्ये घुसून नागरिकांना, विद्यार्थ्यांना मारलं जात आहे। आज कुटुंब घेऊन, लहान मुलांना घेऊन गेलेले पालक तिथे आहेत, त्यांच्यावरती जी परिस्थिती आपण पाहत असाल, 20 मुलांचा जे दुर्दैवी आत्महत्या केलेले नागरिक आहेत त्यांच्या कुटुंबावरती आज काय बितलं आहे हे सरकारने लक्षात घ्यावं आणि या देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान या दोघांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे। वसईच्या बस डेपो आगारामध्ये आज सर्व पक्षीय, सर्व धर्मीय आणि सर्व विद्यार्थी पालक यांनी मात्र एक आक्रमक भूमिका मांडून आपला निषेध व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता सरकारने यामध्ये लवकरात लवकर मार्ग काढून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आलेली आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई।